साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। शहरातील मुस्लिम कब्रस्तानजवळ फातिया वाचत असताना डिवसल्याच्या रागातून दोघांनी एका 30 वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना ईदच्या दिवशी सोमवारी सकाळी 10:30 वाजता घडल्यानंतर शहरात मोठी खळबळ उडाली। या प्रकरणी पोलिसांनी धाव घेत 2 संशयितांना अटक केली असून जखमी शेख रिजवान शेख रहीम राहणार भुसावळ यास जळगाव येथील मंगलमूर्ती रुग्णालयात दाखल केले आहे। सूत्रांच्या माहितीनुसार सोमवारी सकाळी 10:30 वाजता मुस्लिम कब्रस्तानात मृतात्म्याला शांती लाभण्यासाठी नागरिक फातिया पढत होते आणि त्याचवेळी शेख रिजवान शेख रहीम हा आल्यानंतर त्याने दिवसात धमकावल्याने दोघांनी आपल्या जवळील चाकूने शेख रिजवानच्या पाठीवर 3 वेळा वार केले। या हल्ल्यात रिजवान रक्तबंबाळ झाल्याने काही वेळ पळापळ झाली। भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर धाव घेत शांतता प्रस्थापित केली। संशयित शेख दानिश शेख असीम उर्फ माया व जकरिया शेख जुनेद शेख यांना ताब्यात घेतले आहे। रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती।